संपूर्ण देशाला विचार देणारा पश्चिम बंगाल एक राज्य आहे, इतिहास आहे या राज्याला। आता या राज्यात कमळ फुलणार आहे, त्यामुळे या राज्यात शांतता नांदेल, उद्योग व्यवस्था खूप भरभराट होईल, असं काही चित्र रंगवता येईल का? नाही, त्याच्यामध्ये एका रात्रीमध्ये सगळं चित्र पालटणं असं होत नाही, कारण विकास ही एक क्युम्युलेटिव्ह प्रोसेस असते आणि ही अतिशय शांतपणे क्युम्युलेटिव्हली घडणारी प्रोसेस आहे। पण बंगालमध्ये 34 वर्षाचा कम्युनिस्ट रूल आणि 15 वर्षाचा ममता बॅनर्जींचा साधारण तसाच रूल हे बदलल्यानंतर आजही पश्चिम बंगालमध्ये 4 किंवा 5 शहरांची नावं सांगा म्हटलं तर तुम्हाला मला मोजता येत नाहीत। कलकत्ताच्या पुढे आपला धाव जात नाही। 3 शहरं सांगायची म्हटलं तरी आपल्याला अडचण येते। याचं कारण काय, तर विकास झालेला नाही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे कदाचित जसं भारतीय जनता पक्ष ज्या ज्या राज्यात सत्तेवर येतो तिथे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करतो, हे आपण पाहिलंय। जसं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, कालच मिसिंग लिंक म्हणजे कनेक्टिंग लिंकचं उद्घाटन झालंय, त्याच्या आधी अटल सेतू झालाय, कोस्टल रोड झालाय, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग झालाय, वांद्रेवरळी सीलिंग झाला। ही दृश्य स्वरूपातली कामं आहेत। आणि अटल बिहारी वाजपेयी जे सांगायचे की छोटी गावं खेडी जी आहेत ती रस्त्याने जोडा, रस्त्याने एसटी गेली की विकास जातो। आजच्या काळामध्ये फायबर ऑप्टिकचा जमाना आहे, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरून भाजप आलं तर इन्फ्रास्ट्रक्चर निश्चितपणे डेव्हलप होईल असं मला वाटतं। आणि इन्फ्रास्ट्रक्चर केलं की त्या मार्गाने आपोआप विकास जातो। विकास गेला की त्याच्यातनं लोकांचं परिवर्तन होतं आणि लोकांचं जीवनमान उंचावलं तर मग शाश्वत विकासाकडे वाटचाल करता येते। आणि तीच बंगालची आजची गरज आहे असं मला वाटतं।